येथील एका वृद्धाला बोलण्यात गुंतवून त्यांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. रसूल सरताज इराणी आणि सुमित संदीप दायंगडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण 3,10,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कागल तालुक्यातील मुरगुड येथील विश्वनाथ भिवाजी शिंदे हे एप्रिल 27 रोजी सायंकाळी मुख्य रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. परिसरात चोरीच्या घटना वाढत असून तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखीने त्यांच्या 2 सोन्याच्या अंगठ्या व चैन लंपास केली होती. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान हे दोन्ही चोरटे कोल्हापूर-सांगली मार्गावरील अतिग्रे गावाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. अटकेतील रसूल इराणी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात 10हून अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी या आरोपींना मुद्देमालासह मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.